मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या मोहोळ तालुक्यातल्या मौजे अनगर येथे ज्यावेळेस शिवजयंतीची मिरवणूक निघाली होती त्या मिरवणुकीमध्ये तेथील उज्ज्वला चिटे पाटील या महिलेच्या मुलाला खांद्यावर घेऊन तेथील कार्यकर्ते नाचत होते। त्यावेळी असं समजतं की त्याला भावी नगरसेवक म्हणून तिथल्या कार्यकर्त्यांनी उपमा दिली होती। आणि विशेष म्हणजे राजेंद्र पाटील आणि लोकनेते बाबुराव पाटलांच्या पासून हे यांचे सासरे वगैरे उज्ज्वला चिटे पाटलांचे त्यांच्या बरोबर एकनिष्ठतेने काम करते आहेत। आणि अशा परिस्थितीत सुद्धा ही नगरसेवक का म्हणले म्हणून की यांच्यावरती डाव धरून एक वेगळ्या प्रवृत्तीने लोकशाहीचा गळा दाबून अक्षरशः दहशत माजून त्यांचं घरदार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांच्या घरातली सगळी भांडी साहित्य सगळं गायब केलेलं आहे असं चिटे पाटील उज्ज्वला या महिलेच्या म्हणण्यातून येते। ती सोशल मीडियाला सगळं व्हायरल झालेलं आहे। परंतु नगरसेवक जरी भावी म्हणलेलं असलं तर कुठल्या जर जातीतल्या नगरसेवकाला उद्या भविष्यात तुम्ही उभाच करणार आहे ना इलेक्शन लागल्यानंतर। नाहीतर मग अनगर नगरपालिकेला प्रायव्हेट लिमिटेड पाटील परिवार करून टाका, बोर्ड लावा प्रायव्हेट लिमिटेड नगरपालिका अनगर पाटील असं नाही ना। परंतु ह्याचा परिणाम जर एवढा करत असाल भारत देशामध्ये लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली या बाबतीत घरदार सोडून त्या महिलेला कुटुंबाला निघून जाण्याची वेळ आली तर या बाबतीत तुम्ही तालुक्याचे नेते आहात, आमदार म्हणून 15 वर्ष काम केले, तुम्ही लोकशाहीचा गळा दाबू नका। तुम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी आहे, मोहोळ तालुक्यात न्याय निवडा करण्याचं काम गेल्या कित्येक वर्षापासून करताय। तुम्ही आमचे दुश्मन नाहीत, परंतु हा झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत्या 4 ते 5 दिवसात तुम्ही तातडीने त्या महिलेच्या अन्यायग्रस्त महिलेच्या मुलाला जी दाखल्यावरती शेरा मारून त्याचं आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न केला आहे ती त्वरित थांबवून त्यांना कुठल्या तरी शासकीय सेवेत नोकरी द्यावी आणि त्या महिलेचं घर प्रपंच उभा करावा। अन्यथा या बाबतीत 4 ते 5 दिवस वाट बघतोय। संबंधित पोलीस अधिकारी आदरणीय तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रावसाहेब आहेत, त्यांनी सुद्धा या जातीने लक्ष घालावं। आणि आम्ही काय गुन्हा दाखल करा ते का आमचे दुश्मन नाहीत, परंतु या बाबतीत स्वतः राजेंद्र पाटलांनी तालुक्याचे नेते या नात्याने त्या महिला कुटुंबाला न्याय द्यावा। अन्यथा आम्ही 4-5 दिवस वाट बघतोय। कॅबिनेट गृहमंत्र्यांना सुद्धा जेल भोगायची वेळ आलेली आहे। ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही ही कायदा आहे, कायदा सगळ्यासाठी सारखा आहे याचा विचार एसपीने सुद्धा सोलापूरच्या सर देशपांडे साहेबांनी करायला पाहिजे होता। परंतु त्या महिलेने अनेक राज्याच्या नेत्यांना मंत्र्यांना भेटून विनंती केली, अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी येते। त्यामुळे या बाबतीत चालू असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तातडीने पोलीस निरीक्षक रावसाहेबांनी कसून चौकशी करून वस्तुस्थिती काय बघून त्वरित त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत। अन्यथा राजेंद्र पाटलांनी स्वतः लक्ष घालून ते कुटुंब उभा करावं, त्यांना राहण्याचं स्वातंत्र्य द्यावं। अन्यथा याचा 4-5 दिवस वाट बघून महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं रितसर राज्याचे पोलीस महासंचालक आयजी आणि एसपी आणि कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना रितसर निवेदन देऊन मोहोळ तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशनच्या समोर आम्ही बेमुदत धरणे आंदोलन केल्याशिवाय अन्यथा रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय गप बसणार नाही याची जबाबदारीने नोंद घ्यावी। पोलीस निरीक्षक रावसाहेबांनी सुद्धा या पद्धतीनं कायद्याचं पालन करावं, अन्याय झालाय त्यांना न्याय द्यावा। अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही याची जबाबदारीने नोंद घ्यावी।